हे मुरमुरे मला खूप साथ देतात, हे हेल्दी आहेत. नानू पण लावते आपल्या हाताने. कशी लावते? हा, अशी लावते नानू. हो, पहिलं जे ड्रॉप आहे हे आहे व्हिटॅमिन डी चं. त्यानंतर हा मल्टीव्हिटॅमिन्स आहे. पण आज फायनली आम्ही तिचं ब्रेस्ट फीडिंग सोडतो आहे आणि त्यासाठी मी हे एक मेडिसिन आणलेलं आहे फार्मसीमधनं. हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. सो आजचा तुमचा रिक्वेस्टेड ब्लॉग असणार आहे प्रत्येक महिन्यातला, ते म्हणजे अनायाचं रुटीन. आता अनाया 14 महिन्यांची झालेली आहे आणि तिचं 14 मंथचं रुटीन कसं असतं दिवसभराचं हे तुमच्याशी मी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. सो आजचा ब्लॉग असणार आहे मॉर्निंग टू आफ्टरनून रुटीन, म्हणजे सकाळी उठल्यापासून तर लंचपर्यंत किंवा झोपेपर्यंत अनायाचं रुटीन कसं असतं. आणि यानंतरचा सेकंड पार्ट असणार आहे तो म्हणजे अनायाचं इव्हनिंग रुटीन, म्हणजे आफ्टरनून टू रात्रीपर्यंत झोपेपर्यंत तिचं कसं रुटीन असतं, तिला मी काय काय खायला देते, कुठल्या कुठल्या मेडिसिन्स देते आणि तिचं किती पाणी असते, किती पॉटी असते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ब्लॉगमध्ये कळणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया पुढे. हे नानू, से गुड मॉर्निंग. नानू हाय हाय कर. हाय हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो आता आमची सकाळ झालेली आहे 8:30 वाजता आणि त्यानंतर सगळ्यात पहिले उठल्यावर मी अनायाला देते मस्त पाणी प्यायला. नानू मम्मा पिऊन घे बेटा. चला, कसं पिते नानू हे ओपन कर. येस, नानू आपलं बॉटल ओपन करायला आणि बंद करायला पहिल्याच दिवशी शिकलेली आहे. ही नानूची न्यू बॉटल आहे. चला घे पटपट पाणी पी, खेळ नंतर करू आपण. बम बम. व्हेरी गुड. चलो चलो पेपर लावून दे, ठेवून दे. असं प्यायचंय का तुला आणखी? हा, ठेवून दे. ओके. सो सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिले अनायाला मी पाणी देते, पण याआधी ना तिचा डायपर चेंज. मी बोलू का? हा, तू पित्रा पाणी. सो अनाया उठल्यावर तिला पाणी देते आणि त्यानंतरचं माझं काम असतं डायपर चेंज करणे. पण आज थोडंसं उलट झालेलं आहे. तिने उठल्या उठल्या पॉटी केली होती, तर पॉटीचे 2-3 वेळी असतात. म्हणजे कधी कधी ती अशी उठल्या उठल्या करते किंवा कधी कधी ती म्हणजे आफ्टर ब्रेकफास्ट करते. आणि दिवसातनं तिच्या 2 ते 3 पॉटी होतात. आणि आता सकाळचं एकदा तिचं झालेलं आहे. सो मी तिचं डायपर चेंज करून दिलं. जर का तिचं सकाळची पॉटी झालेली नसेल तरी सुद्धा मी तिचं पाणी पिल्यावर डायपर सगळ्यात आधी चेंज करून देते, कारण ते रात्रभराचं असतं आणि त्यामध्ये खूप सारी सुसू झालेली असते. आणि म्हणून ते चेंज झालं की आता आम्ही इथं बाहेर पडतो आणि मग त्याच्यानंतर तिला आता ब्रश करायची सवय लावलेली आहे. आणि एक अपडेट आहे, अनायाला मागच्या महिन्यापर्यंत 4 दात होते. आता त्या 4 दाताबरोबर तिला 2 डाळी सुद्धा आलेल्या आहेत, तिथल्या 2 वरच्या आलेल्या आहेत. सो ती प्रॉपरली सगळं काही खाऊ शकते, सगळं चावू शकते. पोळी वगैरे व्यवस्थित खाते, सगळ्या गोष्टी ऍपल वगैरे मस्त चावून खाते. त्याच्यामुळे आता तिच्या चावण्याचं काही फार टेन्शन राहिलेलं नाही की गळ्यात अडकेल वगैरे. सो आता तिला ब्रेकफास्ट मध्ये तुम्हाला माहिती सगळ्यांना मी हेच देत असते, काय फ्रुट्सच देत असते. कारण फ्रुट्स दिवसभरात मग तिला कुठल्या याच्यामध्ये द्यायचे, इव्हनिंग स्नॅक्स मध्ये देऊ शकतो. पण यावेळी मला वाटतं की ती बराबर एकदा भूक लागलेली असते ना तर ती छान फ्रुट्स खाऊन घेते, म्हणून सकाळच्या वेळी तिला मी ब्रेकफास्ट मध्ये जनरली फ्रुट्सच देते. सो चला आता आपण नानूचं पहिले ब्रश करून घेऊ आणि मग ब्रेकफास्ट रेडी करू. बाय का नानू? बाय करताय का? बाय. नानू तुम्हाला आता ब्रश करताना भेटणार आहे. आणि यानंतरचं जे काही काम असतं ना ते डॅडॅंचं असतं, कारण मी घरातलं काम बघते. म्हणजे माझं जे रुटीन आहे, स्वयंपाक करणे किंवा ब्रेकफास्ट बनवणे सगळ्यांसाठी आणि दूध रेडी करणे, चहा रेडी करणे, हे सगळं मी करते. तेवढ्या वेळात रोशनीचं ब्रश वगैरे सगळं करतो. ते होऊन जाते. नानू तुला आवडतं का ब्रश करायला? नानू अर्ध खातेच, असं तू पुढे नाही. तू स्वतः ब्रश करणार का? चला ब्रश झाला, वॉश करून घे. नानू असं पाणी घ्यायचं का गुळणार? गुगु 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 करायचा, प्यायचं नाही का बबी?
आणि आता सकाळचं माझं जे बेसिक काम असतं ते झालेलं आहे. आणि आपली घरभर फिरत असते, तर मी असं काम करते. तिला काहीतरी खेळणे लागतात तिचे, तर ती आपली खेळत असते. सो मी माझं झाडू वगैरे करून घेते. मावशी नाही आहे मला हेल्पला काही दिवस, सो म्हणजे अजून 2-3 महिने नाही आहे ॲक्च्युली. सो तेवढ्या वेळात मला ही माझी कामं स्वतःच करायची आहे. नानूला काहीतरी कारभार लागतो. नो नानू, माझा स्टँड हलवायचा नाही. सो काहीतरी कारभार लागला की ती फिरत असते. आता तिच्या ब्रेकफास्टची वेळ झालेली आहे. आता 9:30 वाजता आहेत, म्हणजे 8:30ला आम्ही उठतो. त्यानंतर 8:30 ते 9:30 पर्यंत हे सगळं होतं, म्हणजे बेसिक जे असतं तिचं ब्रश करणं वगैरे वगैरे 9:30 किंवा 9:15 पर्यंत होऊन जातं. नाही बेटा. आणि मग त्यानंतर येते आमचं तिचं ब्रेकफास्ट रेडी करणे, हे सगळी कामं असतात. सो आता तिचं ब्रेकफास्ट रेडी करणे, आमचं ब्रेकफास्ट रेडी करणे, आणि मग ती ब्रेकफास्ट करत बसते, माझी काम करणे, सगळं आता चाललेलं असतं आमचं रुटीन. ऐकत नाही की मला खाली उतरायचंच नाही, तिला पप्पाकडेच यायचं आहे, तर मला अशी कामं आणि आता अनाया मला काहीच करू देत नाहीये. डॅडा बिझी आहे ऑफिसच्या कामामध्ये, त्यावेळी असं काहीतरी मला तिला बिझी करावं लागतं. तिला माहिती असते तिथे एक स्ट्रॉबेरी दिली हातात खायला, तर तिचं ब्रेकफास्ट मी रेडी करू शकते. अशा सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. नानू, खाली का पडलं तू? हातानेच खा नानू, नानू हाताने खा बेटा. सो असं असतं आमचं मॉर्निंगचं रुटीन. सगळ्यात आधी तर तिच्या ब्रेकफास्टचे प्रिपरेशन करते आणि रोशनला थोडं मध्ये मध्ये आम्हाला हेल्प करायला जमतं, पण कंटिन्यू नाही, कारण ऑफिस चाललेलं असतं. कधी कधी सकाळपासून पण काम असतं, असं फ्लेक्झिबल आहे त्याचं ऑफिस. सो त्याच्यामुळे तो काही मला प्रत्येक वेळी हेल्प करू शकत नाही. तर अनायाला घेऊन सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या हे तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे. सो सकाळी मी चहा करते. तिला जर माझ्या जवळ यायचं असेल तर कसं तरी करावं लागतं आणि तिला कसं तरी कशात तरी एंगेज करून मग पुढची कामं करावी लागतात. सो आता तिचं ब्रेकफास्ट झालेला आहे, आमचा चहा घेऊन झालेला आहे. आता आमचं ब्रेकफास्ट रेडी करते आणि त्यानंतर मग जोपर्यंत मी आमचं ब्रेकफास्ट आणि लंचची प्रिपरेशन करते तोपर्यंत रोशन तिला थोडंसं खेळवतो. सो आता हा त्यांचा प्ले टाईम असतो. आता वाजले अराउंड 10 आणि 10 वाजता ते मस्त खेळतात. तर रोज तिला रोशन काहीतरी नवीन ॲक्टिव्हिटीज शिकवतो. आता ती 14 मंथ्सची झाली आहे, तर खूप साऱ्या गोष्टी रिकग्नाइज करायला लागली आहे. फक्त बोलता येत नाही पण कळतं सगळं. सो तिला फ्रूट्स कुठले, व्हेजिटेबल्स कुठले, त्यानंतर बॉडी पार्ट्स कुठले, कलर्स कुठले, ह्या सगळ्या गोष्टी रिकग्नाइज झाल्या
झाल्या पाहिजे हळूहळू. सो तसं तर ते 1.5 वर्षापर्यंत होतं, पण आपण आतापासून शिकवायला सुरुवात केली पाहिजे. किंवा मग गेम्स वेगवेगळे, त्या ॲक्टिव्हिटीज, तिला ते प्रत्येक गोष्ट होल्ड करणं हातामध्ये, ती कशी टाकायची. तुम्हाला माझ्या खूप साऱ्या व्लॉग्समधनं कळत असेल तसं मी काय काय तिच्याकडनं ॲक्टिव्हिटीज करून घेते. आणि ते सगळं आता हा वेळ असतो जेव्हा रोशन तिच्याशी खेळतो आणि मम्मी किचनमधली कामं करते. ग्रीन, येलो, येलो आणि रेड. ऑरेंज कुठे गेला? तो ऑरेंज मागे पडलाय. अरे घे ना तो. घे पटकन पटकन. व्हेरी गुड. ऑरेंज, आणि रेड. आणि मग त्याला हे लावायचं. याला काय म्हणायचं? वाव, ये. आता नानू हे खेळायचं का आपण? हे बघ जरा. हे काय नानू? अनियन. अनियन. हा, लाव जरा, मला लावून दाखव. हे बघ, कॅप्सिकम. हे बघा, मी माझी स्वयंपाकाची प्रिपरेशन करते तोपर्यंत नानू काय करतात, तिच्या कबर्ड मधले कपडे आणत आहे, घडे केलेले छान, आणि त्याने फरशी पुसत आहे. इतके कामं करतो आम्ही. सो असं सगळं असतं. आणि कसं आहे ना, व्हिडिओमध्ये सगळ्यांना फक्त हे पाहायला भेटतं की वा वा किती छान सगळं, असं सगळं मॅनेज करतं तुमचं बाळ, किती छान आहे. तर त्या वेळात बाळ काय करत असेल ना, सांगता येत नाही. इकडे मी स्वयंपाकाची प्रिपरेशन करताय, ती रडायला लागली की मग घ्यावं लागतं मधनं. थोडा वेळ खेळते, मग चिडचिड झाली की परत मला घे, असं असतं. सो जेवढ्या वेळ खेळत असेल तेवढ्या वेळ मी काम माझं सुरू ठेवते. मशीन माझी बिलकुल थांबतच नाही, कंटिन्यू सुरू असते. आणि बघा, मी इकडे पालक तोडत होती, तेवढ्या वेळामध्ये तिने तिकडचे कबर्डमधले कपडे काढून इकडे पुसायला सुरुवात केलेली आहे. सो असं सगळं चाललेलं असतं दिवसभर. आणि तिला जास्तीच बोर झालं, मला वाटतं की आता ती खेळत नाहीये, तिला कशात तरी बिझी करायचं आहे. तर परत हे मुरमुरे मला खूप साथ देतात. हे हेल्दी आहेत, नाचणीचे पफ्स. सगळ्याच दुकानांमध्ये मिळत नाही, पण इथे पुण्यात 1-2 दुकान आहे जिथे मला मिळाले ते लकीली. सो हे पफ्स मी तिला खायला देते. याच्यामध्ये नाही काय तर 15-20 मिनिटं तरी शांततेत ती खात बसली राहते. सो आता इट्स टाइम. आवाज आलेला आहे. काय झालं? आणि आता माझा 50% स्वयंपाक झालेला आहे. लकीली अनाया आतापर्यंत खेळत होती, पण आता ती रडायला लागलेली आहे. सो आणि आता ऑलमोस्ट 11 वाजता आहेत. सो पाऊण तास वगैरे ती छान खेळली. तेवढ्या वेळात माझा कुकर लावून झाला, भाजीचं सगळं कापून झालं, प्रिपरेशन झालेली आहे. आता फक्त भाजी फोडणी टाकायची आणि पोळ्या करायच्या आहे. ब्रेकफास्ट पण ऑलमोस्ट रेडी झालेला आहे, पण आम्हाला ब्रेकफास्ट करायला वेळ मिळालेला नाही. हां, सो आता अनाया रडायला लागली. चला आता मी तिला आंघोळ घालून देते. सो अनायाला आता मस्त आंघोळ करून रेडी करून दिलेलं आहे आणि आता तिला झोप आलेली आहे. पण आता आमच्यासाठी ट्विस्ट आहे, कारण आम्ही तिचं फीडिंग बंद करतो आहे. आता तुम्हाला सांगते फीडिंगची प्रोसेस काय ती तशी. पण त्याच्या आधी मला सगळ्यांनी विचारलं होतं की अनायाला सनस्क्रीन कुठली यूज करता. प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे, पण तरी मी तुम्हाला सांगते की हे मला प्रमोशनसाठीच आलेले होते. लिटिल रिच्युअल्सचं सनस्क्रीन आहे, जे मी तिला यूज करते दिवसा. तर आता फेस क्रीम यूज करत नाही, सनस्क्रीनच यूज करते. बाकी रेडी करून दिलेला आहे मी, बॉडी लोशन वगैरे लावून कपडे घालून. फक्त आता सनस्क्रीन लावायची ठेवली होती तुम्हाला दाखवायची म्हणून. अशी नानू पण लावते आपल्या हाताने. कशी लावते? हा, अशी लावते नानू. हो. सो आतापर्यंत जे मेडिसिन्स मी यूज करत होती ते आता जेव्हा आम्ही 14 महिन्याचं वॅक्सिन आणायला नागपूरमध्ये दिलं, त्यांनी हे मेडिसिन्स आता रिप्लेस करून दिलेले आहे दुसरे. तर याचे नावं तुम्हाला हवे असतील तर मला कॉमेंट करून विचारा. पण मी सजेस्ट करेन की तुम्ही तुमच्या डॉक्टरांना एकदा विचारा आणि नंतरच मग तुमच्या बाळाला कुठलं मेडिसिन द्यायचं आहे ते द्या. सो आता हे पहिल्यांदाच आज मी तिला देणार आहे. पहिलं जे ड्रॉप आहे हे आहे व्हिटॅमिन डीचं. हे 0.5 ml मी तिला देणार आहे. त्यानंतर हा मल्टीव्हिटॅमिन्स आहे. तर हा दिवसातून 2दा द्यायचा आहे. 8 ड्रॉप्स द्यायचे आहेत त्याचे, म्हणजे 0.8 ml ना. तर याच्यामध्ये सगळंच येऊन जातं, आयरन, कॅल्शियम.
सो आता बेसिक ज्या गोष्टी त्या झालेल्या आहे सकाळच्या, तिची आंघोळ करून दिली, तिला फ्रेश करून दिलं, तिचं सनस्क्रीन कुठलं, तिचे मेडिसिन्स कुठले, हे सगळं तुम्हाला मी सांगितलेलं आहे बेसिक. आता एकदम रिअल चॅलेंज येणार आहे लाईफमध्ये, कारण आजपासून आम्ही सोडतोय तिचं ब्रेस्ट फिडिंग. ते सोडायचं होतं तुम्हाला खूप दिवसांचं सांगितलं, पण काही कारणास्तव घरातल्या सेटलमेंट झालं नव्हतं, आम्ही गावावरून आलो तेव्हापासून, म्हणून ते आता लांबत गेलं 2-4 दिवस. पण आज फायनली आम्ही तिचं ब्रेस्ट फिडिंग सोडतो आहे आणि त्यासाठी मी हे एक मेडिसिन आणलेलं आहे फार्मसीमधनं. तर हे सेफ आहे तसं त्यांनी मला सांगितलं, पण तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही डॉक्टरांना विचारून मगच तुमच्या बाळाचं ब्रेस्ट फिडिंग सोडताना हे यूज करा. तर काय हे आपल्या ब्रेस्टला लावायचं आहे, तर ती म्हणजे ब्रेस्ट मिल्क घेणार नाही, तिला कडू लागेल. तर तुम्हाला मी एकच गोष्ट सजेस्ट करेल, जर तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाचं ब्रेस्ट फिडिंग सोडायचा प्रयत्न करत असाल तर हळूहळू सोडा, म्हणजे एकदम पूर्ण असं बंद करून देऊन चालणार नाही, कारण त्यांच्या मनावर असा परिणाम होईल की अरे बाबा आई आपल्याला का दूर करते आहे, का नाही म्हणते आहे. तर म्हणून थोडं हळूहळू हे करावं लागेल. सो अनाया आता झोपताना फक्त ब्रेस्ट फीड लागतं तिला, आणि रात्रभर ती 2-4 वेळा उठते तेव्हा तिला ब्रेस्ट फीड लागतं. तर मी काय ठरवलं आहे की पहिले दिवसाचं सोडायचं, म्हणजे एक 15 दिवस हे ट्राय करायचं. एकदा दिवसाचं सुटलं पण पूर्णपणे की मग संध्याकाळचं म्हणजे रात्रीचं सुरू करायचं. तोपर्यंत मी तिला रात्री ब्रेस्ट फीड करणार आहे अजून 15 दिवस. सो आता दिवसा तिला एकदा झोपताना लागतं आत्ता, म्हणजे आता ती झोपतीच्या आंघोळीनंतर झोपायची जी वेळ असते तेव्हा, आणि त्यानंतर मग ती संध्याकाळी 4-5 वाजता किंवा झोपली किंवा कधी झोपते कधी नाही झोपत तर तेव्हा लागतं. सो दिवसातनं 2दा तिला लागतं. पहिले मी ते सोडणार आणि मग त्यानंतर बाकीचा पुढचा प्रयत्न करणार. सो आता मी हे औषध अप्लाय करणार आहे फॉर द फर्स्ट टाइम, आणि तिला ब्रेस्टफीड न घेता कसं झोपवायचं आता बघू. आणि माझी अजून घरातली कामं बाकी आहे. स्वयंपाक अर्धा झालेला आहे, अर्धा बाकी आहे. रोशन थोडासा फ्री होणार आहे आता त्याच्या कामातनं, सो तो मला मदत करेल तिला सांभाळण्यासाठी, कारण ब्रेस्ट फिडिंग सोडायचं म्हटलं म्हणजे हे एकटीचं काम नाही, कोणीतरी दुसरं लागतंच. आणि जर बाळाला मम्माच जर डोळ्यासमोर दिसली तर त्याला म्हणजे तिला दूधच लागेल, ती म्हणेल नाही मला दूधच पाहिजे. म्हणून मग कोणीतरी दुसरा व्यक्ती लागणार आहे. आता दोघंही वर्किंग आहे, म्हणजे हस्बंडची जॉब आहे, तर ही गोष्ट थोडीशी डिफिकल्ट आहे, पण कसं तरी तुम्हाला 1 महिना मॅनेज करावा लागेल आणि तेव्हाच कुठे ह्या गोष्टी पॉसिबल होऊ शकतात. जर आता हस्बंड नाही तर घरात कोणीतरी मैत्रीण, बिल्डिंगमधली मैत्रीण म्हणा, किंवा ज्याच्याकडे तुमचं बाळ इझिली जातं त्याच्याकडे सोडून असं काहीतरी करून तुम्हाला ब्रेस्ट फिडिंग सोडावी लागेल. तर माझ्याकडे सध्या तरी रोशनची हेल्प मला आहे, तर आम्ही मॅनेज करू घरातल्या घरात जेवढं होईल. नाहीच झालं तर मग नेहा आहे माझ्याकडे सेकंड ऑप्शन. जर आमच्या दोघांकडनं पॉसिबल झालं नाही तर मग तिच्याकडे ठेवावं लागेल थोडा वेळ, आणि मग असं करून हळूहळू आम्हाला ब्रेस्ट फिडिंग सोडावी लागेल. आता हे झालं दिवसाचं तर सोपं आहे, कारण आपण असतोच बघायला आणि म्हणून मग करता येतं मॅनेज. पण संध्याकाळचं ब्रेस्ट फिडिंग म्हणजे रात्रीचं ब्रेस्ट फिडिंग सोडणं थोडंसं कठीण असणार आहे. सो माझी जर्नी जे काही आहे, माझा जो काही एक्सपिरियन्स आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग्समध्ये मी शेअर करणारच. सो चला मग आता पुढचं सांगते काय ते. तर आज मी अनायाच्या लंचमध्ये बनवत आहे दाल पालक. त्यासाठी एका पातेल्यात छान तूप टाकून घेतलं. तुपातच सगळ्या गोष्टी मी मोस्टली बनवते, तेलाचा वापर खूप कमी करते. छान तूप गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी टाकलं, ते छान तळतळलं की लगेच त्याच्यामध्ये बारीक लसूण टाकून दिला, त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा टाकला आणि हे छान परतून घेतलं. थोडासा हलका ब्राऊन रंग आला की त्यामध्ये मसाले टाकले. मसाल्यांमध्ये मी फक्त इथे हळद, धने पावडर आणि मीठ टाकलेलं आहे. सध्या अजून तिच्या जेवणामध्ये मी लाल मिरची किंवा हिरवी मिरचीचा वापर करत नाही. 1-1.5 वर्षानंतर मग मी ते सुरू करेल, पण आपल्या जेवणातलं कधीतरी काहीतरी तिला तिखट खायला नक्कीच देते, कारण थोडीशी सवय पण लागावी. आता हे जे दाल पालक आहे हे छान मी कुकरमध्ये छान शिजवून घेतलं होतं. तर यामध्ये मिक्स डाळी आहेत, 3 प्रकारच्या डाळी मी वापरलेल्या आहेत, चणा डाळ, तुरीची डाळ आणि मसूर डाळ, आणि त्यामध्ये पालक टाकून ते शिजवून घेतलं आहे कुकरमध्ये, आणि ते मिश्रण इथे टाकलं. आणि मात्र मी टोमॅटो टाकायची विसरून गेली होती, तर पाणी वगैरे टाकलं त्याच्यामध्ये, आणि नंतर आठवण आली पण इथे भाजी शिजायचीच होती म्हणून टोमॅटो ॲड करून घेतली. आणि अशा प्रकारे भाजीला फोडणी देऊन आता त्याला उकळी येण्यासाठी मीडियम फ्लेमवर मी ठेवून दिलेला आहे. सो रोशन थोडासा फ्री झाला तर मी रोशनकडे आणायला दिलं, आणि आता मला वाटतं 12 वाजते, 12-12:30 वाजते. तर माझा स्वयंपाक अर्धा बाकी होता, तो मी कंप्लीट केला. अनायासाठी सुद्धा डाळभाजी केलेली आहे. तर मी आजकाल काय प्रयत्न करते, जे आमच्यासाठी बनवतो ना त्यातलंच तिला देते, फक्त तिखट टाकत नाही तिच्या जेवणामध्ये. सो थोडीशी डाळभाजी तिच्यासाठी वेगळी बनवली, आणि माझं इकडे होईपर्यंत चक्क अनाया झोपलेली आहे. मी मेडिसिन लावली पण मला फीड करायची गरजच पडली नाही, तिला झोप आलेली होती. ती ॲक्च्युली 11:30 वगैरे झोपते, पण आता थोडंसं स्ट्रेच करत तिला फीड केलं नाही म्हणून ते स्ट्रेच झालं, आणि तिला खूप झोप आली होती, थोडीशी रडली. तर रोशनने तिचे पाय दाबून दिले. ही ट्रिक काम केली ॲक्च्युली. रोशनने तिला पाय दाबून दिले आणि तिला म्हणलं बेटा डोळे लाव, तर ती झोपून गेलेली चक्क, तुम्हाला दाखवते मी.
दूध सोडणं थोडंसं डिफिकल्ट आहे, पण घरात एक जण जर असलं तर थँक्स टू रोशन की त्याने तिला झोपवून दिलं मस्त. सो असंच आता हळूहळू आम्ही तिचं दूध सोडणार आहे. आणि आता लंच जे आहे तर आता मी काय करते, ती झोपली आहे तेवढ्यात माझी जी बाकीची कामं राहिलेली आहे ती करून घेते. स्वयंपाकाला झालेला आहे, गॅस ओटा क्लीन करते, त्यानंतर फरशी पुसायची राहिलेली आहे, फरशी पुसते, आंघोळ करते, पूजा करते, आम्ही लंच करतो. तेवढ्या वेळात अनाया उठेल, मग तिला खायला देते आणि जे काय होतं ते पुढे तुमच्याशी शेअर करते. सो आता वाजलेत 12:30. तर मी जे रुटीनचे व्हिडिओज टाकत असते त्याच्यामध्ये मला खूप कमेंट्स असतात की तुम्ही हे सगळं कसं मॅनेज करता, एवढी कामं कशी मॅनेज करता. तर हे अशा प्रकारे मला सगळं करावं लागतं. उठल्यापासनं एकदम सुरू झालं की अनाया जेव्हा झोपते तेव्हा मी माझी होईल तेवढी मॅक्सिमम सगळी कामं करून घेते. सो आता आणि मग त्याच्यानंतर सुद्धा मला एडिटिंगची माझी कामं असतात, ती पण असतात. तर ते कसं मॅनेज करायचं सगळं बघते. आणि जर नाही झालं मॅनेज तर रात्री मी थोडा वेळ जागून मग ते सगळं करत असते. सो वेळेवर व्हिडिओज पण आले पाहिजे, एडिटिंग पण झाली पाहिजे, या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्याचबरोबर घरातलं सगळं असं आवरावं लागतं. सो आता माझं सगळं झालेलं आहे, 12:30 वाजलेले आहेत आणि मी आता आंघोळ करायला जाणार. त्याच्यानंतर पूजा बाकी आहे आणि मग त्यानंतर लंच बाकी आहे आणि तोपर्यंत अनाया उठून जाते. मग तिचं लंच करेपर्यंत मला 2, 2:30, 3 वाजून जातात. सध्या मी आता हे कपडे वाळू टाकून देणे, कपडे परत मशीनला लावणे, काढलेले कपड्यांच्या घड्या करणे, त्या व्यवस्थित ठेवून देणे. नाहीतर मग ह्या गोष्टी पण वेळोवेळी मिळत नाही जर आपण ते वेळोवेळी घड्या करून ठेवले नाही तर. आणि असं सगळं मी मॅनेज करते आणि नक्कीच मला या सगळ्यांमध्ये रोशनची मदत असते. आणि आता अनाया तिथे झोपली आहे म्हटल्यावर रोशनचं एकतर ऑफिस सुरू असतं, तो त्याच्याकडे लक्ष ठेवतो आणि म्हणून मी इकडे मग कामं करू शकते माझी सगळी. झोपीतच आहे ग बाबी. जेवते तू आपल्या हातानी की चालून द्यायचं? चालून द्यायचं. अरे बाबा, हा बाबीश पूर्णी खाणार, अच्छा खाणार आणि अच्छा खाणार. ओ वाव. सो असं असतं अनायाचं आणि माझं मॉर्निंग रुटीन. सकाळी उठल्यापासून तर लंचपर्यंत जे काही तिचं रुटीन आहे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मी शेअर केलेलं आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, तुमच्यासाठी हेल्पफुल होता की नाही, तुमच्या बाळाचं रुटीनसुद्धा तुम्ही असंच लावलं आहे की नाही, मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.